नमस्कार. आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच इयत्ता 10वीचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या संदर्भातली ही आजची मुलाखत आहे. कदाचित तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की इयत्ता 10वीच्या निकालाला एवढं महत्त्व काय की जी त्या माध्यमातून तुम्ही मुलाखत घेताय. तर हो, आजचा 10वीचा निकाल या मुलाखतीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत ज्या मॅडम बसलेल्या आहेत त्या खरं म्हणजे गृहकाम करतात आणि त्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह त्या करतात आणि लहानपणापासून शिकण्याची आवड होती, परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळं शिक्षणापासून त्या दुरावल्या आणि नंतर मग त्यांची इच्छा झाली आणि त्यांनी आता 10वीची परीक्षा दिली. 10वीच्या परीक्षामध्ये त्यांना छान मार्क्स मिळाले. त्यांचा जो संघर्ष आहे आणि शिक्षणाची जी आवड आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत करावी यासाठी ही मुलाखत आपण घेतोय. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीती विठ्ठल मोरे आणि सासरकडलं प्रीती विशाल जयपुरे. अच्छा मॅडम, मला हे सांगा की तुमचं शिक्षण सुरुवातीला कोणत्या वर्गापर्यंत तुम्ही शिकल्या? मी 8वी पर्यंत शिकली सर. अच्छा, पण त्यानंतर? माझी इच्छा होती शिकायची, हा. पण बाबाच्या तिकडे परिस्थिती नव्हती शिकायची, अच्छा. त्याच्यामुळे मी शिक्षण शिकली नाही. अच्छा. आणि नंतर माझ्या सासूबाईंनी मला सपोर्ट केला हा. की तुला शिकायची इच्छा असेल तुझी तर तू शिकू शकती. अच्छा. बाकीचं सर्व कामं, घरची कामं हा. हे ते मी सर्व करून घेईल. अच्छा. आणि आता हे तू- सर्व तुम्ही सांगितलं, परंतु कौटुंबिक जबाबदारी आहे, गृहकाम आहे, हे सर्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर म्हणजे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी नेमकी आली कशी? म्हणजे माझे मिस्टर हा. वारले, अच्छा. म्हणून मग ती मला पूर्ण जबाबदारी ती पूर्ण जबाबदारी कमी वयामध्ये जबाबदारी कमी तुमच्याकडे वयामध्ये. आली. मग या जबाबदारीतून तुम्हाला जबाबदारी पार पाडताना गृहकाम करण्याचं कसं निर्माण झालं आणि त्या माध्यमातून तुम्ही कशा काम करायला सुरुवात केली? म्हणजे तुम्ही संपर्क केला, मग गृहकामामध्ये पोळ्या लाटणे असेल, मी लहान मुलांचं. पहिल्यानं सुरुवातीला मॅडमकडे आली. अच्छा, कोणत्या मॅडमकडे आल्यात? डॉक्टर वैशाली मोरे मॅडमकडे आली हा. आणि त्यांनीच मला शिक्षणासाठी मदत केली, मदत केली. प्रेरित केलं. आणि अच्छा. पुन्हा आपलं ज्योती काकडे मॅडम हा. यांनी पण मला मदत केली. अच्छा, मग मदत केली मी कशा प्रकारे? तुम्ही इच्छा व्यक्त केली की आपल्याला 10वा वर्ग करायचा आहे, 12वा करायचा आहे? मी इच्छा व्यक्त केली की हा. मला पूर्ण शिक्षण करायचं आहे. हा. आणि मॅडमनी बी मला सपोर्ट केला. अच्छा. आणि पल्लवी काळे मॅडम हा. यांनी पण मला मदत केली, अच्छा. मॅजिशियन वाले. अच्छा, तर आता हे सर्व मदत झाली, परंतु तुमची इच्छा आणि हे सर्व करत असताना अभ्यास कसा केला आणि अभ्यास करत असताना हे कामं तुम्हाला बाळ आहे त्या बाळाची जबाबदारी कशी स्वीकारली तुम्ही? मी सर दिवसभर कामं करायची हा. आणि घरी गेल्यानंतर माझ्या सासूबाईने बी मला कामाची मदत केली. हा. आणि मी 1 तास तरी अभ्यास करत राहिले. अच्छा, मला सांगा, आज 10वीचा निकाल लागला. 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळालेत? मला आज 10वीचा निकाल लागला तर मला 86% मिळाले. अच्छा, सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आता 86% मिळाले हे जेव्हा तुम्हाला समजलं त्यावेळेला तुमच्या भावना काय होत्या नेमका? माझ्या भावना अशा होत्या सर की मला खूप आनंद झाला. अच्छा. असं मला निकाल माहीत झाला तेव्हापासून मला खूप आनंद झाला. अच्छा. आणि माझी इच्छा आहे की मला मोठी नाही नोकरी, हा. पण मला अंगणवाडी सेविका म्हणून तरी जॉब करायची इच्छा आहे? करायची इच्छा आहे. अच्छा, मला सांगा, आता तुम्ही निकाल लागल्यानंतर सासूबाईंना सांगितलं असेल, हो, मी आता त्यावेळेला सासूबाईंचा आनंद कसा होता? सासूबाईचा चेहऱ्यावर असं खूप हसरा चेहरा होता. हा. आणि माझ्या घरातल्या कुटुंबात सगळ्या सदस्यांचा बी चेहऱ्यावर खूप हसरा चेहरा होता सर्वांचा. अच्छा. आणि सगळ्यात जास्त माझ्या सासूबाईला आनंद झाला अच्छा. की त्याच्या सूनबाईनं एवढे गुण मिळवले मला. अच्छा, आता समोर तुम्हाला 11वी 12वी करायची, ग्रॅज्युएशन हो, मला करायचं करायची. आणि अंगणवाडी सेविका असेल किंवा कुठल्याही प्रकारचा जॉब तुम्हाला करायचा आहे, करायचं. गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे. मला सांगा की आता तुम्ही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलात, पर्सेंटेज मिळाले, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या महिला असतील त्यांना या निमित्ताने कुठला संदेश तुम्ही देणार? काय सांगणार नेमकं? मी त्यांना म्हणेल की शिक्षण सर्वांनीच सगळ्याच महिलांनी करायलाच पाहिजे आणि हा. त्यांनी त्याच्या स्वतःच्या पायावरच उभं राहायला पाहिजे. हा. आणि काहीतरी छोटा मोठा जॉब करणं आवश्यक करणं आहे, आवश्यक आहे. परिस्थितीला समोर जाणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण मुलाखत ऐकली. त्यांनी सांगितलं की परिस्थिती वाईट जरी असली तरी हिंमत हरायची नाही आणि शिक्षण हे महत्त्वाचं आहे, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, असा एक अमूल्य संदेश त्यांनी आपल्या सर्वांना दिला. सोबतच आपल्याला सांगणं महत्त्वाचं वाटतं की स्वयंपाक अगदी घरोघरी जाऊन ते स्वयंपाक करतात. त्यामधनं जी आपण म्हणू कमाई असते, त्या कमाईच्या माध्यमातून त्यांचा मुलगा असेल, सासूबाई असेल, त्यांच्या सर्वांसाठी ते काम करतात. त्यांचं ही जी स्टोरी आहे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे
आपणही अशा प्रकारची प्रेरणा घेऊन जीवनामध्ये शिक्षणाला आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची एक संदेश किंवा अशा प्रकारची एक भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी मॅडमनी जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार मॅडम.